एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये पडून आंदोलन करून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवर कल्याण शहरात विठ्ठलवाडी बस स्थानकात ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून जाहीर निषेध करण्यात आलाय। 15% दरवाढ रद्द करावी, अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे करण्यात येईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। यावेळी डोंबिवली जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे, कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र शाहू, जिल्हा संघटक अंजली राऊत, शहर प्रमुख सुरेश पाटील, उपशहर प्रमुख शेखर यादव, उल्हासनगर उपशहर प्रमुख सुरेश पाटील, मोठ्या संख्येने पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी यांनी सहभाग घेतला। यावेळी पोलिसांनी पदाधिकारी आणि शिवसेना यांना ताब्यात घेतले आहे। जानेवारीपासून महाराष्ट्र सरकारने एसटी मध्ये 15% भाडेवाढ केलेली आहे। आपण पाहतोय की एसटी डेपोची हालत सर्व महाराष्ट्रामध्ये काय अवस्था आहे, एसटीची अवस्था काय, नागरिकांना काही सुविधा काय नाहीत, एसटी एकदम खटार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये 15% वाढ म्हणजे कंबरड मोडण्यासारखं आहे। अगोदरच लोकांना महागाईचा आगडोंब एवढा उसळला की लोकांना सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणं असह्य झालेलं आहे आणि त्याच्यातच अशा प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ आहे। एका बाजूने सरकारने 1500 रुपये लाडक्या बहिणींना दिले आणि भाडेवाढ करून किंवा इतर बाबतीमध्ये महागाई करून त्याच्याकडून त्याच्या दाम दुपटीने तिपटीने वाढते। शिवसेना या महागाईच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेली आहे। यापुढे या सरकारला जाब विचारण्यासाठी सर्व नागरिक रस्त्यावर येतील, पण याची आज सुरुवात झालेली आहे की अशा प्रकारचे मनमानी कारभार या ठिकाणी चालणार नाही। महागाई वाढलेली आहे, त्याचबरोबर ही दरवाढ झालेली ती रद्द केलीच पाहिजे असं आमची आग्रही मागणी असणार आहे। त्यासाठी आजचे रस्ता चक्का जाम आहे। या जोपर्यंत आमचं समाधान होत नाही तोपर्यंत या ठिकाणी या आगारातून गाड्या कुठल्याही जाऊ देणार नाही, अशा प्रकारचा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे खूप खूप आभार मानतो। त्याचबरोबर आमच्या पक्षाचे सर्व नेते, सर्व आमचे जिल्ह्यातील पदाधिकारी यांचे सर्वांचे आभार मानतो। मोठी जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे की त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्याचा प्रयत्न मी करणार आहे। आणि जिल्ह्यामध्ये शिवसेना मोठ्या प्रमाणात कशी वाढेल त्याच्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी मिळून प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी उद्धव साहेबांनी मला ही जबाबदारी दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार। विकास कामं संत गतीने सुरू आहे, काय सांगू? आता तुम्ही बघा, दर आठवड्याला शिवसेनेच्या माध्यमातून दर आठवड्याला एक आंदोलन आम्ही सुरू करणार आहे। महापालिका असेल, एसटी असेल, MIDC असेल, यांच्या विरोधात जिथे जिथे जनतेवरती अन्याय होईल तिथे तिथे शिवसेना सक्षमपणे जनतेच्या पाठीशी उभे राहण्याचं काम करेल आंदोलनाच्या मागे। NTV न्यूज मराठी, कल्याण, ठाणे।